छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते नाहीत. भुजबळ ज्यावेळी राजकीय वनवासात जातात तेव्हाच ते ओबीसींचा मुद्दा उचलतात. हा आजवरचा इतिहास आहे. प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे, महादेव जानकर सध्या राजकीय वनवासात असल्याने त्यांचा ओबीसी नामजप चालू आहे. या नेते मंडळींनी कधीही ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली नाही. त्यासाठी मोर्चे, मेळावे, चर्चासत्र, आंदोलने केली नाहीत. ही सर्व आंदोलने यापूर्वी भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, बहुजन विकास आघाडी, कुणबी सेना, छत्रपती क्रांती सेना, कुणबी युवा संघ, सत्यशोधक धनगर ऐक्यवर्धक संघ यांसह शिवफुले, शाहू आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या सत्यशोधक संघटनांनी केली आहेत. या सर्व संघटनांनी ओबीसींना जागे करून त्यांना आरक्षणाचे शत्रू आणि मित्र यांची ओळख करून दिली आहे. त्यामुळे ओबीसींचे खरे नेते भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, विलास खरत, DR ओहळ, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, मामद देशमुख आदींसह शेकडो पुरोगामी चळवळीतील लोक आहेत. गावगाड्यात मराठा आणि ओबीसी एकत्र राहतात. या दोघांचे महापुरुषही शिवराय, फुले, शाहू आंबेडकर आहेत. DNA टेस्टने मराठा आणि ओबीसी हे एकाच वंशाचे असल्याचे सिद्ध केले आहे. असे असताना आरक्षणावरून मराठा ओबीसी वाद कोण लावत आहे? मराठा आणि ओबीसींची फसवणगिरी कोण करीत आहे? हा मेंदू शोधणे गरजेचे आहे. शाहू महाराजांनी मराठ्यांसहित सर्व मागास जातींना आरक्षण दिले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाला विरोध करणारे अप्रत्यक्षपणे शाहू महाराजांना विरोध करीत आहेत. तर जरांगे पाटील आणि हाके ही मीडियाने उभी केलेली नेतृत्व आहेत. मराठा आणि ओबीसींचे खरे नेतृत्व वामन मेश्राम, विलास खरात, DR ओहळ, पुरुषोत्तम खेडेकर, गंगाधर बनबरे, माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, मामद देशमुख, प्रवीण गायकवाड, हबप डॉक्टर बालाजी जाधव, पत्रकार ज्ञानेश महाराव, श्रीमंत कोकाटे, संत साहित्याचे अभ्यासक BT झोरे, संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे, सुधीर भोसले, सुहास राणे, सुरेश पाटील, रायगडचे सुनील देवरे, रोशन पाटील, पत्रकार प्रकाश वाघमारे, पत्रकार धम्मशील सावंत आदी आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण कोळापटे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.